तर पहा आता हे तेल बनवण्यासाठी मी काय केलंय, जास्वंदाची फुलं घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, कांद्याचं बी म्हणजे कलुंजी घेतली आहे, ही मेथी आहे आणि हा कांदा आहे। ह्याच्यात तुम्ही अजून आवळा टाकू शकता, कोरपड टाकू शकता। या पद्धतीने तुम्ही आता तांबा पितळेची भांडी साफ करून बघा। हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर पहा आता बरोबर 4 वाजलेत आणि आपल्या व्हिडिओला पण सुरुवात झाली आहे आणि वार आहे बुधवार। तर आता मी काय करत आहे, देवघर आवरीत आहे, देव सगळे आपले स्वच्छ करून घेत आहे, कारण उद्या आहे गुरुवार आणि आषाढी अमावस्या पण असं म्हणतात। तर आता आपण एकाच दिवसात सगळं काही करू शकत नाहीत आणि एकटं जर असेल तर आपल्याला भरपूर सारं काम असतं। त्याच्यामुळे मी काय केले, आज देवघर, देवाचे भांडे तर आवरण्यासाठी काढले, सगळे देव स्वच्छ करून घेतले। देव स्वच्छ करण्यासाठी मी कसलंही केमिकल वापरलेलं नाही। मी एक लिंबू कापून घेतलं आणि मीठ आणि थोडासा सोडा घेतला आणि त्यानेच देव साफ केले। अतिशय स्वच्छ असे देव निघले, कारण मी पौर्णिमेला किंवा अमावस्याला देव हे साफ करतच असते। कमीत कमी महिन्यातून एकदा तरी माझे अशा पद्धतीने देव साफ होत असतात, त्याच्यामुळे देव पण जास्त खराब होत नाही। त्यानंतर आता हे सगळे दिवे घेतलेले आहेत मी। तर पहा आता ह्या दिव्यांना पण मी सगळे दिवे तेलकट असतात आपले, आपण त्यांना कितीही घासलं तरी ते पटकन निघत नाहीत। मी काय केलं, सगळे दिवे घेतले, एका कुकरमध्ये घातले, पाणी घातलं, त्यावरून आपला कपड्याचा जो पावडर असते ती टाकली, त्यानंतर थोडंसं विम जेल घालून घेतलं आणि पाणी घालून घेतलं। आता याचं कुकरचं झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या ह्या कुकरच्या काढायच्या। याने काय होतं, सगळा तेलकटपणा निघून जातो आणि आपल्याला जास्त मेहनत पण घ्यावी लागत नाही। तर पाहता इथे माझं कुकर मी लावलेलं आहे, ते कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर उतरून ठेवला आहे। त्यानंतर म्हणलं आता आपलं किचन साफ करून घ्यावं। तर आता मी ही टाईल वगैरे सगळं काही साफ करून घेत आहे, कारण कसं उद्या अमावस्या आहे आणि अमावस्याला दीप अमावस्या असल्यामुळे आपल्याला सगळं घर स्वच्छ करायचं आहे। तर आज आणि अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला श्रावण महिना पण लागतो, पवित्र महिना, त्यामुळे आपल्याला आपलं सगळं घर स्वच्छ करायचं असतं। सगळ्यात मेन म्हणजे असतं आपलं किचन, आणि त्यामुळे मग मी आता पहिले किचन आवरून घेते। दुपारी मी पोटमाळे वगैरे सगळं आवरलेलं होतं, आता राहिली होती माझी टाईल वगैरे आणि डबे। तर ह्यावेळेस मी डबे घासून नाही घेतले, मी पुसूनच ठेवले डबे, कारण आता गौरी गणपती येणार आहेत, तो या टायमाला आपलं सगळं काही किचन निघणार आहे, त्यावेळेस मी डबे पण सगळे घासून टाकेन। आता फक्त मी सगळं काही पुसून घेत आहे। कोणताही सण आला की आपल्याला साफसफाई ही करावंच लागते आणि साफसफाई केली तरच आपल्याला सण असल्यासारखं पण वाटतं। आणि आपल्या जुन्या लोकांची म्हण पण आहे, हात फिरे तिथं लक्ष्मी ठरे। तसंच आहे, आपण थोडा जरी हात मारला आपल्या घराला तरी पण आपलं घर स्वच्छ होऊन जातं। तर ही वेळ आहे संध्याकाळची, म्हणजे रात्रीचे 10 वाजले होते आणि मी आपलं किचन वगैरे साफ करायला लागलेले होते। जेवण वगैरे सगळं झालेलं होतं, कारण दिवसभर मला वेळ मिळाला नाही, पाहुणे हे ते कुणीतरी येत जात होतं, त्यामुळे। तर आता ही वेळ संध्याकाळची आहे, आमचे जेवण वगैरे सगळं झालं, भांडे वगैरे सगळं आवरलेलं होतं। त्यानंतर मग मी टाईल साफ करण्यास घेतली होती। तसं टाईल पण माझी महिन्यातून एकदा साफ होतच असते, त्यामुळे आता पण जास्त काही खराब झालेली नव्हती। पाहूया आता गौरी गणपती आले त्या टायमाला सगळी टाईल मी धुवून काढणार आहे। पहा आता माझे हे 2 रॅक आवरेपर्यंत मला जवळजवळ 11 वाजले होते हे सगळं आवरण्यासाठी। तसं पाहिलं तर लई पटकन आवरलं माझं, कारण रात्रीची वेळ होती आणि डिस्टर्ब करायला पण काही नव्हतं, नाहीतर मग
आपण जर काम करत असताना मध्ये मध्ये कोणी आलं तर आपल्या कामाला पण उशीर होतो. तर पहा आता इथं मी दिवे असे पाण्यामध्ये छान उकळले होते. आता थोडंसं गरमच आहे पाणी, थंड होऊन द्यायचं आणि हे थंड झाल्यानंतर जर तुम्ही याला घासायला घेतलं तर हे पटकन निघणार नाही, परत चिवट होणार. म्हणून थोडंसं गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही सगळे भांडे घासून घ्यायचे, दिवे घासून घ्यायचेत. त्यांचा तेलकटपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे. थोडंसं विम जेल घेतलं आहे मी आणि घासून घेत आहे. तर पहा आता थोडासा हात फिरवला तरी चकाचक असे दिवे माझे समय निघलेले आहेत. कुठंच असतात कसलाच चिवट डाग राहिलेला नाही. तर पहा जेवणाच्या आधी मी देव आणि देवाचे सगळे भांडे स्वच्छ करून ठेवले होते. त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे झाले, भांडे झाले आणि त्यानंतर मग मी दिवे घासून घेतले आणि किचन आवरून घेतलं. एवढं सगळं आवरेपर्यंत मला बरोबर 12 वाजले होते. 12 वाजेपर्यंत मला हे सगळं गेलं. दिवे साफ करायला पण जास्त मेहनत नाही घ्यावी लागली आणि तुम्ही पाहू शकता दिवे माझे खूप सुंदर निघले. आहे खोबरेल तेल. आता मला थोडंसं तेल बनवायचं केसांसाठी, केस गळतीसाठी किंवा तुमच्या जर केसांच्यात कोंडा झालेला असला तर तो पण ह्या तेलाने जातो. आता हे प्युअर खोबरेल तेल आहे. मी एका कढईमध्ये ओतून घेते. तर पहा आता हे तेल बनवण्यासाठी मी काय केलंय, जास्वंदाची फुलं घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, कांद्याचं बी म्हणजे कलुंजी घेतली आहे, ही मेथी आहे आणि हा कांदा आहे. ह्याच्यात तुम्ही अजून आवळा टाकू शकता, कोरपट टाकू शकता. नाही त्याच्यामुळे मी आता एवढंच घेतलंय. आणि आता हे सगळं आपलं तेल थोडंसं गरम झालंय. हे आपल्याला कांदा, पानं, कढीपत्ता हे सगळं याच्यात टाकून द्यायचं आणि चांगलं शिजून द्यायचं. हे चांगलं शिजलं की चांगलं गाळायचं आणि परत आपल्या एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं. आणि आपल्याला ज्या दिवशी डोकं धुवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला हे केसांना लावायचं आहे. केसांच्या मुळाला लावायचं पूर्ण आणि नंतर दुसऱ्या दिवशी डोकं धुवून टाकायचं. पहा आपले केस गळती आणि कोंडा लवकरच जाईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे हे एकदा ट्राय करून पहा. खूप छान तेल होतं. कितीही तुमचे केस गळत असले तरी केस गळती ही थांबतेच आणि केसांच्यात कोंडा पण अजिबात राहत नाही. तर हे तेल आहे ना, आपण जवळजवळ 1-5 मिनिट चांगलं हे याच्यात शिजून देऊ. तर 5 मिनिटं झालेत आणि हे सगळं काही त्याच्यात चांगलं शिजून निघलंय. आता गॅस करूया आपण बंद आणि ही सगळं आपल्याला आता गाळून घ्यायचंय. तर पहा आता हे उरलंय. आता हे मी केसांना लावणार आहे आणि आता हे थंड झालं, हे तेल थंड झालं की एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण ते लावायचं. दुसऱ्या दिवशी डोकं धुवून टाकायचं. केस गळती आपली 2 ते 3 वेळा लावलं तरी आपली केस गळती कमी होते आणि पूर्णपणे थांबते. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. याचा रिझल्ट खूप छान आहे. आणि आवळा भेटला तर आवळा जरूर टाका. आवळ्याने अजूनच फरक पडतो, परंतु मला आवळा भेटला नाही म्हणून मी घातलेला नाही. चला आता थंड झाल्यानंतर आपण बॉटलमध्ये भरून ठेवू. तर पहा हे तेल जे आहे हे एकदा नक्की ट्राय करून पहा, कारण कसं याचा रिझल्ट खूप छान आहे. मला स्वतःला आलेला आहे. मी केलेलं आहे हे तेल आणि लहानपणी पण मी बराच वेळा केलेलं आहे, परंतु नंतर मध्ये मध्ये जरा गॅप पडला होता. परंतु आता परत एकदा मी हे तेल बनवण्यासाठी सुरुवात केली आहे आणि केसांना रिझल्ट त्याचा खूप छान आहे. केस पिकत पण नाहीत लवकर. तुमच्या केसांच्यात डॅन्ड्रफ, कोंडा म्हणजे काय होतच नाही आणि केस गळती पण तुमची थांबून जाते. ट्राय करून पहा. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.